Let's dive into the mind of Dr. Raj Nagarkar as we explore his insights on cancer care and his visionary approach to revolutionizing healthcare. Hello doctor, what's your message to someone who just heard the word cancer? See, cancer, unfortunately, all these years, the word cancer has always been related or synonymous with death. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं कॅन्सर म्हणजे साक्षात मृत्यू, परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. 30 वर्षांपूर्वी टीबी हा शब्द ऐकल्यानंतर प्रत्येकजण हलून जायचं. प्रत्येकाला असं वाटायचं की टीबी, मग आपला तो प्रियजन जो आपला नातेवाईक आहे त्याला घेणे, घरातनं बाहेर काढणे, कुठेतरी सॅनिटोरियममध्ये टाकून देणे. टीबी म्हटलं की साक्षात मृत्यू असा एक समज होता. पण आज टीबीबद्दल आपण चर्चा पण करत नाही. का? कारण जे काही सायन्सनी त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे, नवीन ट्रीटमेंट मोडॅलिटीज आलेले आहेत. ऑब्वियसली टीबी इज नाव अ क्युरेबल डिझीज. सेम इज ट्रू विथ कॅन्सर. बट प्रॉबब्ली फॉर दिस फिलिंग टू सिंक इन टू द माइंडसेट ऑफ द मासेस कदाचित आपल्याला अजून 10-20 वर्ष लागतील. पण आज निश्चितपणे पूर्ण अधिकाराने आणि पूर्ण being responsible, I can say cancer is no longer synonymous with death. कॅन्सर हा पूर्णपणे टाळता येऊ शकतो असा आजार आहे. कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो असा आजार आहे. फक्त उपचार करण्यापूर्वी जागृत होणे, समजून घेणे, आणि आपण जर कधी कुठलाही उपचार समजून घेतला, कुठलाही आजार समजून घेतला, तर मग इट्स लाईक ना हाफ द बॅटल इज ऑलरेडी वन. इग्नोरन्स जे अनेक वेळेस आपण म्हणतो, आणि मराठी भाषेमध्ये झाकली मूठ 1.25 लाखाची, प्रत्येकाला तो इग्नोरन्स आवडतो, आणि त्याच एक कारणाने सर्वाधिक कॅन्सर रुग्णांचं नुकसान होत असतं. अनेक वेळेस कॅन्सर रुग्णांचं ऑपरेशन्स किंवा किमोथेरपी पेशंटला न सांगता छोट्या नर्सिंग होम्समध्ये सुरू केली जाते. त्याच्या मागे नातेवाईकांचा हेतू असा असतो की आम्ही जर कधी पेशंटला कळवलं तर पेशंट आमचा हळव्या मनाचा आहे, त्याला धक्का बसेल आणि तो कसा रिस्पॉन्ड करेल माहिती नाही. वास्तविकता उलटी असते. तुम्ही जर कधी पेशंटला स्पष्टपणे सांगितलं की हा आजार आहे, तर पेशंटला त्या आजाराला सामोरे जाण्याची एक इच्छाशक्ती डेव्हलप होती, आणि जोपर्यंत आपण उघड्या डोळ्यांनी काहीही बघत नाही त्याच्या पुढे आपण जाऊ शकतो. कुठल्याही आजाराला, कुठल्याही समस्येला उघड्या डोळ्यांनी सामोरे गेलं तर निश्चितपणे यश मिळू शकतं. आपल्याला जी आवश्यक गोल आहे तो अचीव होऊ शकतो. त्यात आता सायंटिफिकली रिसर्च ह्या लेवलला गेले की वी आर टॉकिंग अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वी आर टॉकिंग अबाउट इम्युनोथेरपीज, टार्गेटेड थेरपीज, रोबोटिक सर्जरीज. आज भारतात बसून आपल्या शास्त्रज्ञांनी जर कधी पूर्ण चंद्रावरती यान पाठवलेलं आहे, आज अमेरिकेत बसून इंग्लंडमध्ये सर्जरी करता येऊ शकते, तर असं का शक्य नाही आहे की कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. 2025ची सुरुवात संबंध जगभराला एका खूप प्लेझंट नोटनी झाली, कारण रशियाने अचानक एक इन्फॉर्मेशन पास केली सेईंग दॅट कॅन्सरचा उपचार करण्यासाठी त्यांनी आता एक वॅक्सिन डेव्हलप केलेली आहे. आज जरी शास्त्रोक्त किंवा सायंटिफिक प्लॅटफॉर्मवरती त्याचे डिटेल्स अवेलेबल नसले, परंतु बीइंग इन्वॉल्व्ड इन रिसर्च फॉर लास्ट ऑलमोस्ट 18 years, आय कॅन डेफिनेटली से की तो दिवस निश्चितपणे येईल जेव्हा कॅन्सरचा उपचार करण्यासाठी एक इंजेक्शनसुद्धा पुरेसं होईल. त्यामुळे प्लीज डोंट लूज होप. आय वुड ऑलवेज से की व्हॉट सीम्स लाईक अ ड्रीम टुडे विल डेफिनेटली बी अ रियालिटी टुमॉरो.